होप सो तुम्हाला सर्व पीडीएफ मिळालेल्या असतील, सर्व सेक्शन्सच्या पीडीएफ मिळालेल्या असतील आणि तुम्ही त्या रिवाइज केलेल्या असेल, कारण की आता लवकरच परीक्षा येणार आहे. तर करंट अफेअर्स जे आहे आपलं झालं पाहिजे. सो ऑपरेशन सिंधू संरक्षण घडामोडी बघतोय आपण आज. ऑपरेशन सिंधू, ठीक आहे. याच्या आधी ऑपरेशन गंगा, त्याच्यानंतर ऑपरेशन कावेरी विचारलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट बनतो. ऑपरेशन सिंधू इराण व इस्रायल युद्धादरम्यान इराण मधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवलेलं होतं, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं, इराण आणि इस्रायल युद्धादरम्यान इराण मधून, ठीक आहे, जे काही भारतीय इराण मध्ये अडकलेले होते तर त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने राबवलेलं होतं. त्यामधून 4034 लोकांना भारतात आणण्यात आलं. पूर्वी राबवण्यात आलेल्या या प्रकारच्या मोहिमा जर पाहिलं तर ऑपरेशन देवी शक्ती 2021 मध्ये राबवलेलं ऑपरेशन देवी शक्ती तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तानातून भारतीयांना बाहेर काढणे, ठीक आहे. सो हे अनेकदा जोड्या लावायला सुद्धा विचारलेले सगळे ऑपरेशन 2 ते 3 वर्षांच्या काळातील, ठीक आहे. सो ऑपरेशन देवी शक्ती 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस तालिबानची सत्ता आली तर त्या ठिकाणातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने राबवलेलं होतं. नेक्स्ट आहे 2022 मध्ये ऑपरेशन गंगा, ठीक आहे. हे सुद्धा विचारलेलं गेलंय. ऑपरेशन गंगा रशिया युक्रेन संघर्षातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा जे होतं ते चालू केलेलं. नेक्स्ट 2023 मध्ये ऑपरेशन कावेरी, ठीक आहे. सुदान संघर्षातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलेलं, हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे. 2023 मध्ये ऑपरेशन अजय इस्रायल गाझा संघर्षादरम्यान भारतीयांना बाहेर काढणे, ठीक आहे. सो ही सगळे ऑपरेशन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून राबवण्यात आलेली, जेणेकरून त्या ठिकाणी संघर्ष ज्या ठिकाणी चालू आहे तर त्यातून भारतीय नागरिकांना सुखरूप परत भारतात आणण्यासाठी ही ऑपरेशन राबवलेली. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं ऑपरेशन सिंधू इराण व इस्रायल युद्धादरम्यान इराण मधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन सिंधू राबवलेलं होतं. त्याचबरोबर ही सुद्धा ऑपरेशन लक्षात ठेवायचे, जेणेकरून जोड्या लावायला जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. सो ऑपरेशन सिंधू इराण मधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान मधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा रशिया युक्रेन संघर्षातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुदान संघर्षातून भारतीय नागरिकांना सुटका करण्यासाठी आणि ऑपरेशन अजय हे होता इस्रायल गाझा संघर्ष दरम्यान भारतीयांना बाहेर काढणे. नेक्स्ट आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF ने 4 आफ्रिकन देशांना ग्रे लिस्ट मधून वगळले, ठीक आहे. सो FATF काय, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक संस्था आहे जी मनी लॉन्ड्रिंग रोखणे आणि दहशतवादाला होणारा जो काही आर्थिक पुरवठा आहे, टेरर फायनान्सिंग बोलतात, ते थांबवण्यासाठी काम करते. या संस्थेकडून FATF कडून ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट जाहीर केली जाते. ग्रे लिस्ट मध्ये असे देश येतात की ज्यांच्या आर्थिक व्यवहारांवरती लक्ष ठेवली जाणारी देशांची यादी असते, कारण की त्यांच्यावर संशय असतो की ते मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला सपोर्ट करतात, त्यामुळे फायनान्शियली सपोर्ट करतात. तर त्यामुळे ही ग्रे लिस्ट FATF मेंटेन करतो. FATF चा लॉंग फॉर्म आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. यातून 4 आफ्रिकन देशांना ग्रे लिस्ट मधून त्याने वगळलेलं आहे. ही ग्रे लिस्ट दरवर्षी रिवाइज होत राहते, ठीक आहे. सो 2025 मध्ये पॅरिस येथे झालेल्या FATF बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ग्रे लिस्ट मधून वगळलेले देश पाहिलं तर साऊथ आफ्रिका,
नेक्स्ट आहे नायजेरिया, त्यानंतर मोझाम्बिक आणि बुर्किना फासो. तर हे 4 देश आहेत ज्यांना FATF ग्रे लिस्ट मधून वगळण्यात आलेलं आहे. साऊथ आफ्रिका, नायजेरिया, त्यानंतर मोझाम्बिक आणि बुर्किना फासो. 4 देशांची नावं लक्षात ठेवायचे. साऊथ आफ्रिका, नायजेरिया, मोझाम्बिक आणि बुर्किना फासो. आता FATF बद्दल जर पाहिलं, राज्यसेवेला याच्यावरती जास्त क्वेश्चन येण्याची काय बोलता येईल शक्यता असते. विचारलेले पण आहे FATF वरती आधी. तर FATF ची स्थापना आहे 1989 ची. 1989 ची स्थापना. त्याचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स मध्ये आहे. पॅरिस या ठिकाणी मुख्यालय. नेक्स्ट उद्देश काय आहे याचा, तर मनी लॉन्ड्रिंग रोखणे, ठीक आहे, आणि दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा, टेरर फायनान्सिंग जे आहे ते थांबवणे हा याचा उद्देश असतो. सो FATF ची ग्रे लिस्ट येते आणि ब्लॅक लिस्ट येते. तर ग्रे लिस्ट जी आहे ती आहे आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले जाणारी देशांची यादी असते, ज्यांचे फायनान्शियल जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्यांच्यावरती नजर ठेवली जाते ग्रे लिस्ट मध्ये असणाऱ्या देशांच्या. आणि ब्लॅक लिस्ट असते, ब्लॅक लिस्ट मध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या उच्च जोखमीच्या देशांची यादी असते, ठीक आहे. हाय रिस्क कंट्रीज ज्या आहेत त्यांची यादी ब्लॅक लिस्ट मध्ये असते. ग्रे लिस्ट मध्ये असणाऱ्या देशांच्या आर्थिक व्यवहारांवरती लक्ष ठेवण्यात येते, ठीक आहे. नेक्स्ट सौदी अरेबिया प्रमुख नाटो गैर नाटो मित्र, म्हणजे सौदी अरेबियाला मेजर नॉन नॅटो ॲली हा दर्जा दिलेला आहे. तर युनायटेड स्टेट्सने सौदी अरेबियाला मेजर नॉन नॅटो ॲली म्हणून घोषित केलेला आहे. तर मेजर नॉन नॅटो ॲली हा अमेरिकेचा एक विशेष धोरणात्मक दर्जा, एक स्ट्रॅटेजिक पोझिशन दिली जाते त्या कंट्रीला किंवा स्ट्रॅटेजिक दर्जा दिला जातो त्या कंट्रीला. आता या दर्जाचा अर्थ काय होतो, मेजर नॉन नॅटो ॲली, ठीक आहे. मेजर नॉन नॅटो ॲली म्हणजे काय, तर नॅटो आपल्याला माहिती, नॅटो काय आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटो म्हणजे हा अशा युरोपियन अँड अमेरिकन कंट्रीजचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये कलेक्टिव्ह डिफेन्स गॅरंटी असते, म्हणजे सामूहिक सुरक्षा हमी. म्हणजे नाटो मधील एका कंट्रीवरती जर हल्ला झाला तर त्याचा अर्थ सगळ्या कंट्रीवरती हल्ला असा घेतला जाईल आणि सर्व कंट्रीज त्या युद्धामध्ये मग सामील होतील किंवा त्याचा कलेक्टिव्हली त्याचा प्रतिकार करतील. ही नाटोची बेसिक काय बोलता येईल आपलं त्याच्या मागे थेरी आहे, ठीक आहे. परंतु नॉन नॅटो ॲली हा जो दर्जा आहे तर यात काय आहे, ठीक आहे. तर मग या दर्जाचा अर्थ होतो संरक्षण क्षेत्रात जास्त सहकार्य, ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी इतर कंट्रीज सोबत जे सहकार्य आहे त्यापेक्षा जास्त सहकार्य केलं जाईल संरक्षण क्षेत्रात. लष्करी तंत्रज्ञान आणि उपकरणे मिळण्यास प्राधान्य दिले जाईल. म्हणजे अमेरिका सौदी अरेबियाला लष्करी तंत्रज्ञान, डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि इन्स्ट्रुमेंट देण्यासाठी प्राधान्य देईल, प्रायोरिटी देईल. हा दर्जा नॅटो सदस्यत्वासारखा नाही, म्हणजे नॅटो प्रमाणे याच्यात सामूहिक सुरक्षा हमी मिळत नाही, कलेक्टिव्ह डिफेन्स याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये फक्त काय की लष्करी जे काही बाबी असतील तर त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल, लष्करी टेक्नॉलॉजी किंवा मिसाईल देण्यामध्ये त्यांना हेल्प केलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल आणि संरक्षण क्षेत्रात त्यांना जास्त सहकार्य केलं जाईल. मेजर नॉन नॅटो ॲली हा दर्जा अमेरिकेच्या काही महत्वाच्या संरक्षण भागीदार देशांना दिला जातो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इस्रायलला हा दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर जपानला दिलेला आहे, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ कोरिया, ठीक आहे. इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया सर्व अमेरिकेचे खूप जवळचे पार्टनर्स, ठीक आहे. पण ते नाटोचे मेंबर्स नाही आहेत, नाटो मेंबर नाही, त्यामुळे युएसने त्यांना दिलाय मेजर नॉन नॅटो ॲली हा दर्जा, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे कोणकोणते आहेत या दर्जामध्ये येणारे. सध्या फक्त सौदी अरेबियाला दिलाय, त्याच्या आधी
जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल या कंट्रीज आहेत ज्या अमेरिकेच्या मेजर नॉन नॅटो आली आहेत. नेक्स्ट हॅमर क्षेपणास्त्र. सो हॅमरचा लॉंग फॉर्म काय आहे? हायली अजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ठीक आहे, हायली अजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ठीक आहे, आता हे मिसाईल काय आहे? हवेतून जमिनीवर मारा करणारे प्रिसिजन गाइडेड वेपन आहे. ठीक आहे, म्हणजे प्रिसाइजली ते गाइड होणार आहे आणि हवेतून जमिनीवरती मारा करणार आहे. म्हणजे ते हेलिकॉप्टर वरती माउंट केलं जाईल आणि त्यानंतर खाली ते जमिनीवरती मारा करेल. ठीक आहे, सो हवेतून जमिनीवर एच पासून लक्षात ठेवा, हवेतून. ठीक आहे, जमिनीवरती ते मारा करेल. नंतर ह्याची संयुक्त निर्मिती केलेली आहे भारत आणि फ्रान्स. इथे क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे, सो हॅमर हे जे मिसाईल आहे ते भारत कोणत्या देशासोबत संयुक्त निर्मिती करत आहे? तर लक्ष ठेवायचं फ्रान्स सोबत याची आपण संयुक्त निर्मिती करत आहोत. आता ह्याच्यामध्ये उत्पादन करणाऱ्या कंपन्या पाहिल्या तर सॅफ्रन ही फ्रान्सची कंपनी आणि इंडियाची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. या ठिकाणी चेंज होऊन डीआरडीओ येऊ शकतं. ठीक आहे, डीआरडीओ टाकू शकतात किंवा भारत डायनॅमिक्स लिमिटेड जे आहे ते टाकू शकतात. ठीक आहे, सो इथे ऑप्शन चेंज करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवायची फ्रान्सची सॅफ्रॉन आणि इंडियाची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. याची मुख्य वैशिष्ट्य काय? याचा पल्ला 60 to 70 किलोमीटर, 60 ते 70 किलोमीटरची याची रेंज आहे. म्हणजे या ठिकाणी तो 60 ते 70 किलोमीटर या क्षेत्रात त्याचं जे टार्गेट असेल ते फुलफिल करू शकतो. नेक्स्ट फायर अँड फॉरगेट, म्हणजे लक्ष्य निश्चित केल्यानंतर सतत त्याला नियंत्रणाची गरज नसते. ठीक आहे, एकदा तुम्ही टार्गेट फिक्स केलं तर त्याच्यानंतर ते टार्गेट अचीव्ह करायचं, त्याच्यानंतर त्याला कंट्रोल करायची किंवा रेग्युलेट करायची गरज नाही, नियंत्रणाची गरज नाही. त्याला टार्गेट दिसलं तो टार्गेट स्वतः हिट करणार, स्वतः प्रिसाइजली गाइड करणार. ठीक आहे, नेक्स्ट प्रकार अचूक लक्ष्य भेदन करणारे मॉड्युलर स्मार्ट वेपन आहे. ठीक आहे, आता सांगितलं फायर अँड फॉरगेट, लक्ष्य निश्चित केल्यानंतर त्याला कंट्रोल करायची गरज नाही आणि ते अचूक लक्ष्य भेदन करतं. ठीक आहे, सो याच्यामध्ये हॅमर मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट, हॅमर मिसाईल आपण संयुक्त निर्मिती करतोय इंडिया अँड फ्रान्स, भारत आणि फ्रान्स. भारताची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी आणि फ्रान्सची सॅफ्रन ही कंपनी. ठीक आहे, त्याच्यानंतर हे एच पासून लक्षात ठेवायचं, हवेतून जमिनीवर मारा करणारा मिसाईल आहे. त्याचा पल्ला 60 ते 70 किलोमीटर, म्हणजे खूप शॉर्ट रेंज मिसाईल आहे हे. ठीक आहे, शॉर्ट रेंज मिसाईल, लघु पल्ल्याचं मिसाईल आहे, 60 ते 70. आणि फायर अँड फॉरगेट या तत्वावरती ते काम करतं, म्हणजे एकदा लक्ष्य निश्चित केल्यानंतर त्याला सतत नियंत्रणाची गरज नाही. एवढ्या गोष्टी हॅमर मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. हॅमरचा लॉंग फॉर्म हायली अजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. ठीक आहे, काय हा काय ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्र किंवा ब्राह्मोस मिसाईल. ठीक आहे, स्वतः हे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे, सुपरसॉनिक रेंज आहे. त्याच्यानंतर विकास डीआरडीओ. ठीक आहे, भारत इंडियाची डीआरडीओ कंपनी आणि रशियाची एनपीओ माशिनोस्ट्रोनिया. ठीक आहे, कंपनी. एवढं लक्षात ठेवायचं नाही, फक्त रशिया आणि इंडिया यांचं जॉईंट व्हेंचर आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्र. ब्रह्मोस नाव कसं पडलं? ब्रह्मपुत्रा रिव्हर. ठीक आहे, आणि रशियाची मॉस्कवा रिव्हर. ठीक आहे, म्हणून याला नाव पडलं ब्रह्मोस. ठीक आहे, आता ब्रह्मोसच्या वैशिष्ट्य तर हे रॅमजेट इंजिन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सुमारे मॅक 2.8 म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या जवळपास 3 पट याचा काय आहे वेग आहे. ठीक आहे, मॅक.
वजन 2500 ते 3000 किलोग्रॅम. आता ह्याचा रेंज पाहिला तर सुरुवातीला ह्याची रेंज होती 290 किलोमीटर. का 290 किलोमीटर? बिकॉज त्यावेळी भारत MTCR चा मेंबर नव्हता. MTCR म्हणजे काय? मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. या ग्रुपचा सदस्य नव्हता. त्यामुळे जे लोक, जे कंट्रीज, जे देश या ग्रुपचा सदस्य नव्हते तर त्यांना 300 किलोमीटर पेक्षा जास्त या क्षेपणास्त्राची टेक्नॉलॉजी होती ती ट्रान्सफर करता येत नव्हती. रशिया या ग्रुपचा मेंबर होता आणि इंडिया या ग्रुपचा मेंबर नव्हता. त्यामुळे रशिया इंडियाला 300 किलोमीटर पेक्षा जास्त जे काही रेंजचे मिसाईल आहेत ते त्यांची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू शकत नव्हता. त्यामुळे याची रेंज सुरुवातीला 290 किलोमीटर ठेवण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर वाढीव पल्ला 450 ते 800 किलोमीटर. ठीक आहे. आता का? कारण आपण नंतर भारत MTCR चा मेंबर झाला. ठीक आहे. आणि त्यामुळे मग 200-300 किलोमीटर पेक्षा जास्त रेंजचे मिसाईल टेक्नॉलॉजी आपल्याला ट्रान्सफर करायला मदत झाली. त्यामुळे आपण मग याची रेंज आता वाढवत आहोत. 450 ते 80 च्या दरम्यान आपल्याला याची रेंज वाढवायची आहे. आता हे एकमेव मिसाईल आहे जे जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही प्लॅटफॉर्म वरून डागता येणारे जगातील अत्यंत वेगवान क्रूज क्षेपणास्त्रापैकी एक आहे. ठीक आहे. तर याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट नेहमी की ब्रह्मोस इंडिया आणि रशियाचं जॉईंट व्हेंचर आहे. त्याच्यानंतर हे रॅमजेट इंजिन आहे. त्याचा स्पीड जर पाहिला तर मॅक 2.8 ध्वनीच्या वेगाच्या जवळपास 3 पट आहे. वजन गरज नाही. सुरुवातीचा पल्ला 290. ही स्टोरी आहे. MTCR चा आधी मेंबर नव्हता भारत, त्यामुळे 290 पर्यंत रेंज आपण ठेवली होती लिमिटेड. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस MTCR चा मेंबर झालो आपण, मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम, मिसाईल टेक्नॉलॉजी जी होती ती ट्रान्सफर करण्यासाठी, देशांमध्ये शेअर करण्यासाठी हा ग्रुप होता. त्याचा भारत मेंबर नव्हता, त्यामुळे 300 पर्यंत याचा रेंज ठेवली होती. ज्यावेळेस भारत मेंबर झाला तर त्याची रेंज आपण आता वाढवत आहोत. 450 ते 800 किलोमीटर पर्यंत आपल्याला वाढवायची आहे. आणि हे लक्षात ठेवायचं, जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही प्लॅटफॉर्म वरून डागता येणारे हे जगातील अत्यंत वेगवान क्रूज क्षेपणास्त्रापैकी एक आहे. ठीक आहे. सो ब्राह्मोसची रेंज वाढ होते, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन नेहमी दिसतात. नेक्स्ट आहे प्रलय मिसाईल. ठीक आहे. मिसाईल स्टडी करताना नेहमी कोणत्या याने संस्थेने ते तयार केलेलं आहे? ठीक आहे. संस्था. त्याच्यानंतर त्याचा टाईप कोणता आहे, म्हणजे ग्राउंड टू एअर, एअर टू ग्राउंड. ठीक आहे. हे बघायचं. त्याच्यानंतर रेंज, ते बॅलिस्टिक आहे का? ठीक आहे. एवढ्या गोष्टी फक्त चेक करायच्या आहे. एक तर रेंज, एअर टू ग्राउंड, ग्राउंड टू एअर आणि डेव्हलपमेंट संस्था, या गोष्टी याच्यात चेक करायच्या. आणि फक्त इम्पॉर्टंट जे आहेत तेच बघायचे आहेत. तर प्रलय क्षेपणास्त्र, प्रलय मिसाईल कोणी डेव्हलप केलंय? DRDO. ठीक आहे. DRDO ने प्रलय मिसाईल डेव्हलप केलेला आहे. प्रकार हे जमिनीवर मारा करणारे क्वासी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत त्यांची रेंज खूप जास्त असते. ठीक आहे. हे इंटरकॉन्टिनेंटल असतात, म्हणजे एका खंडावरून दुसऱ्या खंडावरती सुद्धा हे डागता येतात. ठीक आहे. त्यामुळे बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे जास्त ह्याचे बॅलिस्टिक इज ते पृथ्वीच्या हवेत जे आपला ट्रोपोस्फिअर असतो त्याच्याही बाहेर जाऊन ते पुन्हा जमिनीवरती येतात. ते झाले बॅलिस्टिक. याची रेंज बघा 350 ते 500 किलोमीटर आहे. ठीक आहे. हे क्वासी बॅलिस्टिक आहे. ज्यावेळेस बॅलिस्टिक पूर्ण असेल तर त्याची रेंज जवळजवळ 1000 ते 1500 किलोमीटर पर्यंत जाते. 60 ते 70 किंवा 100 पर्यंत असतात ते शॉर्ट रेंज. त्याच्यानंतर 100. ठीक आहे. इथे जवळजवळ 100 ते 300 पर्यंत येतात. 300-500 पर्यंत शॉर्ट रेंज येतात. त्याच्यानंतर 350 ते 700 पर्यंत अप्रॉक्सिमेटली हे क्वासी बॅलिस्टिक येतात. आणि 1000
किंवा 800च्या पुढे 1000-1500 पर्यंत हे बॅलिस्टिक मिसाईल येतात. हे इंटरकॉन्टिनेंटल असतात, म्हणजे आंतरखंडीय, एका खंडातून दुसऱ्या खंडावरती सुद्धा याच्यात हे मिसाईल सोडता येतात. ते झाले बॅलिस्टिक मिसाईल ज्यांची रेंज जास्त असते. ठीक आहे. मग हे क्वासी, ज्यावेळेस तुम्हाला बॅलिस्टिक शब्द दिसेल क्वेश्चन मध्ये तर बघायचं त्याची रेंज अप्रॉक्सिमेटली 800 ते 1500 पर्यंत असायला हवी, त्यावेळेसच ते बॅलिस्टिक मिसाईल होईल. नाही एलिमिनेशन मध्ये यूज करायचं. शॉर्ट रेंज बोललेला आहे तर जनरली 350, 500, 400 या दरम्यान ते मिसाईल असणार आहे. बॅलिस्टिक मिसाईल ते पृथ्वीच्या हवामानाच्या बाहेर जाऊन पुन्हा पृथ्वीच्या हवामान कक्षेत येऊन मग त्याच्यावरती हल्ला करतात. नॉन बॅलिस्टिक जे असतील, नॉन बॅलिस्टिक पृथ्वीच्या वातावरणाच्या आतच जाऊन हल्ला करतात. ते तेवढ्या उंचीवरती जात नाही, कमी उंचीचे असतात आणि त्यांची रेंज सुद्धा कमी असते. ते झाले नॉन बॅलिस्टिक. आता हे क्वासी बॅलिस्टिक आहे, लक्षात ठेवायचं. प्रलय जे आहे ते क्वासी बॅलिस्टिक आहे, म्हणजे पूर्णपणे बॅलिस्टिक नाही आणि पूर्णपणे शॉर्ट रेंज सुद्धा नाही. ठीक आहे, मध्यम रेंजचे आहे. चाचणी ठिकाण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड, याला व्हिलर्स आयलँड बोलतात. व्हिलर आयलँड. ठीक आहे, ओडिशामध्ये. पल्ला सुमारे 350 ते 500 किलोमीटर लघु पल्ला आहे. पेलोड किती घेऊ शकतं ते 500 ते 1000 किलोग्रामचं पेलोड ते वाहू शकतं. त्याचं वैशिष्ट्य आहे हवेत असताना, आता हे कुठे आहे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. ठीक आहे, हे जर असेल तर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, म्हणजे जास्त उंच जात नाही ते. तर हवेत असताना मार्ग बदलण्याची क्षमता म्हणजे मॅन्युव्हरेबल ट्रॅजेक्टरी. ठीक आहे, हवेत असताना त्याचा मार्ग जो आहे तो बदलू शकतं ते मिसाईल. आणि शत्रूच्या मिसाईल संरक्षण प्रणालीला चकवा देण्यास सक्षम, म्हणजे शत्रूच्या रडार सिस्टीम मध्ये हे मिसाईल कमी उंचीचं असल्यामुळे येणार नाही. ठीक आहे, कमी उंचीचे मिसाईल जे या ठिकाणी जर रडार असेल तर रडारच्या कक्षेत हे मिसाईल येणार नाही, कारण हे कमी उंचीवरून जाणारं मिसाईल आहे. त्यामुळे प्रलय बाबत लक्षात ठेवायचं. प्रलय DRDO ने डेव्हलप केलंय. प्रलय हे काय आहे, क्वासी बॅलिस्टिक आहे. त्याची रेंज 350 ते 500 मध्ये येणार आहे, त्यामुळे क्वासी बॅलिस्टिक. नेक्स्ट हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे. ठीक आहे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. रेंज 350 ते 500. त्याच्यानंतर हवेत असताना ते त्याचा डिरेक्शन चेंज करू शकतं आणि शत्रूच्या रडारच्या सिस्टीम मध्ये ते येत नाही, त्यामुळे शत्रूच्या रडार किंवा मिसाईल संरक्षण प्रणाली जी आहे त्याला चकवा देण्यास ते सक्षम आहे. हे झालं प्रलय मिसाईल. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रलय मिसाईल बद्दल क्वासी बॅलिस्टिक आहे आणि DRDO ने डेव्हलप केलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे K4 क्षेपणास्त्र किंवा K4 मिसाईल. ठीक आहे, सो K4 मिसाईल कोणी तयार केलंय, अगेन DRDO. ठीक आहे, DRDO ने तयार केलंय. प्रकार हे पाणबुडीवरून डागता येणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. पुन्हा लक्षात ठेवायचं बॅलिस्टिक हे पायाची रेंज किती, मग सुमारे 3500 किलोमीटर, म्हणजे 1000च्या पुढे रेंज पाहिजे त्याची. ठीक आहे, त्यावेळेस ते झालं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. बॅलिस्टिक शब्द आला की बघायचं त्याची रेंज जी आहे ती 1000च्या पुढे पाहिजे, जास्त रेंजचा असणार आहे ते. सो बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडीवरून डागता येणारे सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे पाणबुडीवरून ते डागता येईल. नेक्स्ट हे श्रेणी मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. आता बॅलिस्टिक मध्ये पण रेंज आहे, शॉर्ट रेंज बॅलिस्टिक, त्याच्यानंतर मीडियम रेंज बॅलिस्टिक आणि लॉंग रेंज. तर हे मध्यम रेंजचे आहे. 1000-1500 वाले जे येतील ते शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल. हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. पाणबुडीमधून गुप्तपणे प्रक्षेपित करता येतं. भारताच्या समुद्र आधारित अणुप्रतिरोध क्षमतेचा म्हणजे न्यूक्लिअर डिटरन्सचा महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामधून न्यूक्लिअर जे काही असतील
मिसाईल ते सुद्धा आपण लॉन्च करू शकतो. ठीक आहे. सो K4 बद्दल लक्षात ठेवायचं. K4 बनवला आहे DRDOने. ठीक आहे. हे कसं आहे, पाणबुडीवरून डागता येणार, त्यामुळे कसे समुद्र संरक्षणासाठी यूज केलं जाणार आहे, डिफेन्ससाठी, सी डिफेन्ससाठी. त्याच्यानंतर हे बॅलिस्टिक आहे, सबमर्सिबल लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल आहे. रेंज 3500 किलोमीटर आहे आणि मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्यात K4 मध्ये. नेक्स्ट, अग्निवीरांसाठी आरक्षण CAPF मध्ये. ठीक आहे. अग्निवीर स्कीम आली होती 2022 मध्ये. ठीक आहे. सो अग्निवीरांसाठी आरक्षण, द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये CAPF मध्ये गट क पदांसाठी माजी अग्निवीरांसाठी आरक्षण वाढवलेले आहे. म्हणजे काय, तर जे काय अग्निवीर असतील त्यांना CAPF मध्ये आधी किती आरक्षण दिलं जायचं, 10%, आता ते 50% वाढवलेलं आहे. सो उदाहरण, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मधील कॉन्स्टेबल पदाच्या 50% रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव राहतील. ठीक आहे. या योजनेचे काय, अग्निपथ योजना, ही योजना आली होती 14 जून 2022. डेट लक्षात ठेवायची, 14 जून 2022 ला ही योजना आली होती. उद्देश काय होता, भारतीय सशस्त्र दलामध्ये तरुणांची भरती वाढवणे, सैन्याचे सरासरी वय कमी करणे, त्याच्यानंतर आधुनिक व तांत्रिक दृष्ट्या सक्षम सैन्य तयार करणे. याच्यात यंग जे लोक होते त्यांना घ्यायचं होतं, जास्तीत जास्त यंग, 17.5 ते 21 वर्ष ही अग्निवीरांसाठी वयोमर्यादा होती. ठीक आहे. या रेंज मधील तरुण मुलं जे होते ते डिफेन्स मध्ये घ्यायचे होते आपल्याला, जे तांत्रिक दृष्ट्या सक्षम असतील, वयाने कमी असतील. ठीक आहे. आणि सेवा कालावधी असेल अग्निवीरांचा 4 वर्ष, 4 वर्षांचा सेवा कालावधी. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण. ठीक आहे. सो अग्निवीरांसाठी काय हे आहेत याच्यामध्ये, तर त्यांचं एज 17.5 ते 21 वर्ष असावं. नेक्स्ट, त्यांचा कालावधी, सेवा कालावधी 4 वर्षांचा असेल आणि शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असायला हवी. ठीक आहे. ज्यावेळेस हे अग्निवीर रिटायर्ड होतील, ठीक आहे, 4 वर्षानंतर, तर त्यांना बघितलं आपण CAPF BSF यांच्यामध्ये ग्रुप C, त्याच्यामध्ये त्यांना रिझर्वेशन देऊन पुन्हा घेण्यात येईल. सो अग्निपथ योजना, डेट लक्षात ठेवायची 14 जून 2022. इथे वयोमर्यादा 17.5 ते 21, 4 वर्ष आणि 10वी किंवा 12वी उत्तीर्ण. नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राफेल मधून उड्डाण. ठीक आहे. सो भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला येथील भारतीय वायुसेना तळावरून डसॉल्ट राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. त्यामुळे त्या भारतीय वायुसेनेच्या 2 वेगवेगळ्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहे की ज्यांनी 2 वेगवेगळ्या लढाऊ विमानातून उड्डाण केलेलं आहे. ठीक आहे. यापूर्वी 2023 मध्ये त्यांनी आसाम मधील तेजपूर येथे सुखोई मधून उड्डाण केलेले होते. ठीक आहे. मग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक तर राफेल मधून उड्डाण केलंय आणि नेक्स्ट त्याच्या आधी 2023 मध्ये सुखोई मधून त्याने उड्डाण केलेलं होतं. तर अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत भारताच्या. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. यांची नावं लक्षात ठेवायची, राफेल आणि सुखोई. लढाऊ विमानातून उड्डाण करणारे इतर राष्ट्रपती जर पाहिलं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2006 मध्ये उड्डाण केलं होतं हे. त्यानंतर प्रतिभा पाटील 2009 मध्ये. राफेल मधून केलंय, तर राफेल बद्दल आपल्याला माहित पाहिजे. राफेल जे आहे हे विमान आपण फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीने तयार केलेलं असून इथे
कंट्री लक्षात ठेवायची. राफेल आपण फ्रान्स कडून आणलेलं आहे. ठीक आहे. असून ते 2020 मध्ये अंबाला वायुसेना तळावर भारतीय वायुसेनेत औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे. सो राफेल बद्दल कंट्री लक्षात ठेवायचे. फ्रान्सचा डेझॉल्ट एव्हिएशन या कंपनीकडून आपण राफेल जे आहे ते आणलेलं आहे. द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ज्यांनी 2 याच्यातनं लढाऊ विमानातून उड्डाण केलेलं आहे. नेक्स्ट आहे सिप्री. सिप्री इयरबुक 2025 जागतिक अण्वस्त्र स्थिती. सिप्रीचा लॉंग फॉर्म आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ठीक आहे. सो स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्रीच्या इयरबुक 2025 नुसार जगातील अण्वस्त्रांची अद्ययावत स्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. न्यूक्लिअर जे काही मिसाइल्स आहे किंवा न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत त्याच्याबद्दल सिप्रीचा अहवाल आलेला आहे. या अहवालानुसार 2025 पर्यंत भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि भारताकडे सुमारे 180 अण्वस्त्र वॉरहेड्स असल्याचे नमूद केले आहे. आपल्याकडे न्यूक्लिअर किती वॉरहेड्स आहेत तर 180 आणि ते पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. जगातील प्रमुख देशांनुसार अण्वस्त्रांची संख्या. ठीक आहे. न्यूक्लिअर वेपन्स किती आहेत. न्यूक्लिअर वेपन्स. ठीक आहे. सो रशियाकडे सर्वाधिक न्यूक्लिअर वेपन आहे 4309. ठीक आहे. तेजस MKI. ठीक आहे. मोदी हे राष्ट्रपती नाही पंतप्रधान आहेत. आपण राष्ट्रपतींबद्दल बोललो. ठीक आहे. राष्ट्रपतींबद्दल बोललो आपण. जगातील प्रमुख देशांनुसार अण्वस्त्रांची संख्या पाहिली तर न्यूक्लिअर वेपन्स रशियाकडे सर्वाधिक आहे 4309. त्याच्यानंतर अमेरिका 3700. 3 नंबरला येतो चायना 600. फ्रान्स 2995. त्यानंतर युनायटेड किंगडम 225. भारत 180 आणि पाकिस्तान 170. ठीक आहे. सो याच्यात संख्या लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त कंट्रीज लक्षात ठेवा. सर्वाधिक न्यूक्लिअर वेपन्स इथे सुद्धा क्वेश्चन आपल्याला अमेरिका वाटू शकतो. सर्वाधिक न्यूक्लिअर वेपन्स असणारी कंट्री आहे रशिया. रशिया नंतर अमेरिका. 3 नंबरला येतो चायना. चायना सुद्धा वाटू शकतो आपल्याला. रशिया, अमेरिका, चायना, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि मग 6 नंबरला भारत येतो. भारत आणि त्यानंतर पाकिस्तान. ठीक आहे. सो हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि न्यूक्लिअर वेपन्स बद्दल माहिती देणारी किंवा रिपोर्ट कोण आणतं तर ते आहे सिप्री ही संस्था. नेक्स्ट कारगिल शौर्य वाटिका कोणत्या ठिकाणी आलेली आहे. जयपूर राजस्थानमध्ये. ठीक आहे. सो कारगिल शौर्य वाटिका ही राजस्थान विधानसभेने 1999च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीसाठी स्थापन केलेली. तर स्थान कुठे आहे. जयपूर राजस्थानमध्ये. शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ जागा आणि शौर्याची सन्मानात्मक ओळख निर्माण करणे. याच्यातून लक्षात ठेवायची फक्त एकच गोष्ट की कारगिल शौर्य वाटिका भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर कारगिल शौर्य वाटिका ही जयपूर राजस्थान या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट INS उदयगिरी प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट. INS उदयगिरी. सो INS उदयगिरी हे प्रोजेक्ट 17A अंतर्गत दुसरे स्टेल्थ फ्रिगेट जहाज आहे. हे जहाज शिवालिक श्रेणीतील जहाजांची जागा घेणार आहे. या प्रकल्पात एकूण 7 जहाजे बांधली जात आहेत प्रोजेक्ट 17A मध्ये. आता याची बांधणी झालेली आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता. उद्देश काय आहे. भारतीय नौदलासाठी आधुनिक स्टेल्थ फ्रिगेट उपलब्ध करून
देणे. ठीक आहे. सो प्रोजेक्ट 17A ह्याच्यात लक्षात ठेवायचे सर्व जी काही फ्रिगेट्स बांधले जाणार आहेत तर त्यांना पर्वताची नावं दिलेली आहेत. उदयगिरी, खांडगिरी. ठीक आहे. अशा पद्धतीने नावं देण्यात आलेली आहेत. प्रोजेक्ट 17A. त्यामुळे एखाद्या ऑप्शन मध्ये एखाद्या जहाजाचं नाव दिलं असेल हा प्रोजेक्ट 17A किंवा प्रोजेक्ट 75 च्या अंडर आहे तर लक्षात ठेवायचं 17A मध्ये पर्वत श्रेणीची नावं देण्यात आलेली आहे जहाजाला. ठीक आहे. सो याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कोणी बिल्ड केलंय तर उदयगिरी जे आहे ते माझगाव डॉक शिप बिल्डर्स आणि GRSE म्हणजेच गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स कोलकाता यांनी बिल्ड केलेलं आहे INS उदयगिरी. प्रोजेक्ट 17A INS उदयगिरी प्रोजेक्ट 17A. याच्यात एकूण 7 जहाजे आहे आणि शिवालिक श्रेणीतील जहाजांना ही जहाजे रिप्लेस करणार आहेत. पृथ्वी 2 क्षेपणास्त्र. ठीक आहे. सो पृथ्वी हे जमिनीवर मारले जाणारे लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. पुन्हा आला बॅलिस्टिक. ठीक आहे. लघु पल्ल्याचं बॅलिस्टिक याचा पल्ला 350 किलोमीटर आहे. ठीक आहे. हे DRDO ने विकसित केले असून उत्पादक संस्था भारत डायनॅमिक्स लिमिटेड आहे. ठीक आहे. सो पृथ्वी 2 जमिनीवर मारा करणारे. ठीक आहे. जमिनीवर मारा करणारे. नेक्स्ट लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. ठीक आहे. याची रेंज 350 किलोमीटर आहे. सो लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. बॅलिस्टिक आहे परंतु लघु पल्ला आहे त्याचा. ठीक आहे. शॉर्ट रेंज मिसाईल आहे आणि DRDO ने हे विकसित केलेले असून भारत डायनॅमिक्स लिमिटेडने हे तयार केलेले आहे किंवा याचं उत्पादन केलेलं आहे. इथे गफलत होऊ शकते. उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेड BDL आणि विकास DRDO ने केलेला आहे. विकसित DRDO ने केलंय आणि उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेडने केलंय. पृथ्वी जमिनीवर मारा करणार आहे. ठीक आहे. लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक मिसाईल एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट अग्नि 1 हे देखील लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. सेम लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे सुद्धा जमिनीवर मारले जाणारे. ठीक आहे. जमिनीवर मारले जाणारे. याचा पल्ला 700 ते 900 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि हे देखील DRDO ने विकसित केले असून उत्पादन संस्था कोणती आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड. ठीक आहे. सो दोघात सेम काय आहे लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक मिसाईल आहे. जमिनीवर मारा करणारे डेव्हलप केलंय DRDO ने आणि उत्पादन केलेलं आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेडने. एवढ्या गोष्टी. रेंज लघु पल्ल्याचे बॅलिस्टिक आहे परंतु याची रेंज 350 किलोमीटरच्या आसपास आहे आणि याची 700 ते 900 किलोमीटरच्या आसपास आहे. नेक्स्ट आहे आकाश प्राईम क्षेपणास्त्र. ठीक आहे. सो भारतीय लष्कराने स्वदेशी बनावटीच्या आकाश प्राईम हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी लडाख मध्ये 15,000 फूट उंचीवरती घेतलेली आहे. लष्कराने घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आर्मीने. सो हे प्रकार जमिनीवरून हवेत मारले जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे लँड वरून हवेत मारले जाणार. टार्गेट करणार हेलिकॉप्टर्स किंवा जेट्स शत्रूचे. ठीक आहे. विकास केलेला आहे DRDO ने. याची श्रेणी 25 ते 30 किलोमीटर अंतर. हे बॅलिस्टिक मिसाईल आहे का नाही. ठीक आहे. हे नॉन बॅलिस्टिक आहे त्यामुळे त्याचं अंतर किती आहे खूप कमी. रेंज किती आहे 25 ते 30 किलोमीटर. ठीक आहे. 25 ते 30 किलोमीटर याचा अंतर आहे. वेग आहे मॅक 2.5. महत्व आकाश हवाई संरक्षण प्रणालीचे 3रे आणि 4थे रेजिमेंट. आकाशच पुढचं वर्जन आहे ती. ठीक आहे. सो आकाश प्राईम लक्षात ठेवायचं हे बॅलिस्टिक मिसाईल नाहीये.
आकाश प्राईम बॅलिस्टिक मिसाईल नाही आहे, ते नॉन बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याची रेंज 25 ते 30 किलोमीटर आहे. DRDOने तयार केलंय आणि आकाश, ठीक आहे, जमिनीवरून हवेत मारले जाणारे, जमिनीवरून हवेत मारले जाणारे आहे हे, ठीक आहे. मॅक 2.5 चा त्याचा वेग आहे आणि आकाश हवाई संरक्षण प्रणालीचे नेक्स्ट व्हर्जन आहे. नेक्स्ट समुद्र प्रचेत जहाजाचे अनावरण, ठीक आहे. स्वतः इंडियन कोस्ट गार्डने केलेला आहे. निर्माता आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड, ठीक आहे. सो प्रचेत, समुद्र प्रचेत नावाचं जे जहाज आहे तर त्याचा निर्माता आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड. त्याचं वैशिष्ट्य आहे हे जहाज 75% स्वदेशी भागांपासून तयार झालेले आहे, ठीक आहे. इंडिजिनियस मटेरियल किती आहे त्याच्यामध्ये? 75%. दुसरे स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे, हे पोल्युशन कंट्रोल व्हेकल आहे. ठीक आहे. सो हे पोल्युशन कंट्रोल व्हेकल आहे. उद्देश तटीय सुरक्षा आणि समुद्री प्रचलनांची सुरक्षा, आर्थिक विशेष क्षेत्र, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो आहे आपला समुद्रामध्ये, त्याच्या कोणत्याही तेल गळतीला त्वरित आणि परिणामकारक प्रतिसाद देण्यास मदत होईल, ठीक आहे. सो समुद्र प्रचेत जहाज आहे जे दुसरे स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये होणारी तेल गळती, ठीक आहे, त्वरित त्याला प्रतिसाद देण्यासाठी ते मदत करेल. बिल्ड कोणी केलंय? गोवा शिपयार्ड लिमिटेड. गोवा शिपयार्ड लिमिटेडने ते केलेले आहे. सॉरी, 75% त्याच्यामध्ये स्वदेशी भाग आहे किंवा इंडिजिनियस मटेरियल यूज केलेलं आहे, ठीक आहे. समुद्र प्रचेत. नेक्स्ट आहे काल भैरव, भारताचा AI सक्षम लढाऊ ड्रोन. काल भैरव हा भारताचा AI सक्षम मध्यम उंचीवर दीर्घकाळ उड्डाण करणारा लढाऊ ड्रोन असून त्याची निर्मिती फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस या भारतीय कंपनीने केलेली आहे. हा ड्रोन स्वदेशी तंत्रज्ञानावरती आधारित प्रगत मानवरहित लढाऊ प्रणाली आहे, ठीक आहे. भारताचा, सिंपल क्वेश्चन, भारताचा AI सक्षम लढाऊ ड्रोनचं नाव काय? तर इथे कोणती नाव देऊ शकतात, लक्षात ठेवायचं काल भैरव. काल भैरव हा AI सक्षम आपला लढाऊ ड्रोन आहे, ठीक आहे. तयार केलेला आहे, DRDOने केलाय का? नाही. फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस, ठीक आहे. ज्या ठिकाणी DRDO आहे इतर कंपनी जर महत्वाचं काही बनवत असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये DRDO टाकून फसवू शकतात, तिथे लक्षात ठेवायचं. त्यामुळे काल भैरव भारताचा AI सक्षम जो ड्रोन आहे तो कोणी तयार केलाय? फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस, ठीक आहे. नेक्स्ट गाझा शांतता शिखर परिषद झालेली. सो गाझा संघर्षावर चर्चा करण्यासाठी शांतता शिखर परिषद शर्मल शेख येथे आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिका आणि अब्देल फतह LCC इजिप्त यांनी अध्यक्षता केली होती. शर्मल शेख इजिप्त, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे की गाझा शांतता शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली? तर शर्मल शेख या ठिकाणी गाझा शांतता शिखर परिषद झालेली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि अब्देल फतह LCC इजिप्तचे यांनी अध्यक्षता केलेली होती, ज्याच्यामध्ये इस्रायल आणि गाझा दोघांचे पण अनुयायी प्रतिनिधी आलेले नव्हते, ठीक आहे. नेक्स्ट लेझर शस्त्रांचा वापर.
पीपीटी आहेत ना? ठीक आहे. सो लेझर शस्त्रांचा वापर इस्रायल गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रांचा वापर केला असून त्यामुळे लेझर शस्त्रे प्रत्यक्ष युद्धात वापरणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे इस्रायल. ठीक आहे. सो इस्रायल पहिला देश ठरलेला आहे की ज्याने युद्धामध्ये प्रत्यक्षात लेझर जे शस्त्र आहेत त्यांचा वापर केलेला आहे. नेक्स्ट, ऑपरेशन बुलियन ब्लेज. ऑपरेशन बुलियन ब्लेज ऑपरेशन विचारले जातात बऱ्याचदा. ठीक आहे. सो कारवाई करणारी संस्था डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स DRI ने ऑपरेशन बुलियन ब्लेज जे होते ते सुरू केलेलं होतं. कशासाठी? मुंबईमध्ये सोने तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करणे. ठीक आहे. सो गोल्ड जी काही तस्करी होते, सोन्याची तस्करी होते, ते रोखण्यासाठी डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांनी ऑपरेशन बुलियन ब्लेज स्टार्ट केलेलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवायची गोष्ट, ऑपरेशन बुलियन ब्लेज डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या संस्थेकडून कशासाठी? सोने तस्करी थांबवण्यासाठी. तीनच गोष्टी लक्षात ठेवायची. खोरम शहर. ठीक आहे. खोरम शहर क्षेपणास्त्र इथं लक्षात ठेवायचं, इराणचं क्षेपणास्त्र आहे हे. खोरम शहर इराणचं क्षेपणास्त्र आहे. हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून त्याची निर्मिती इराणने केलेली आहे. हे इराणच्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रापैकी एक मानले जाते. बऱ्याच वेळा मिसाईल डिरेक्टली विचारतात, खालील मिसाईल ठीक आहे हे कोणत्या कंट्रीचं आहे? इराण, साऊथ कोरिया, पाकिस्तानचे मिसाईल जनरली विचारले जातात. नॉर्थ कोरिया, पाकिस्तान, इस्रायल आणि इराण यांचे मिसाईल. त्याच्यानंतर रशियाचं असेल, US असेल, हे मिसाईल जनरली विचारले जातात. ठीक आहे. जास्त करून नॉर्थ कोरियाचे मिसाईल जास्त विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचंय इराण, खोरम शहर, दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे. खोरम शहर हे इराणचं मिसाईल आहे. नेक्स्ट, फतह क्षेपणास्त्र. फतह क्षेपणास्त्र हे पाकिस्तानचं आहे. हे सुद्धा खूप दिवस झालं चर्चेमध्ये आहे. फतह क्षेपणास्त्र पाकिस्तानचं आहे, एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. फतह क्षेपणास्त्र हे पाकिस्तानने विकसित केलेले जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मार्गदर्शित क्षेपणास्त्र सरफेस टू सरफेस मिसाईल आहे. ठीक आहे. सो खोरम शहर इराण, फतह क्षेपणास्त्र पाकिस्तान. नेक्स्ट, हॉसॉंग. ठीक आहे. हॉसॉंग जे आहे ते आहे अंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. कोणाचं आहे? नॉर्थ कोरिया. ठीक आहे. हे सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. PYQ हा ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तर हॉसॉंग जे आहे ते आहे नॉर्थ कोरियाचा मिसाईल. ही नावं लक्षात ठेवायचे. फतह पाकिस्तानचं आहे, त्याच्यानंतर खोरम शहर इराणचं आहे आणि हॉसॉंग हे कोणाचं आहे? नॉर्थ कोरिया. हे ऑलरेडी विचारलेलं आहे. त्यानंतर गोल्डन डोम हवाई शस्त्र संरक्षण प्रणाली. ठीक आहे. अमेरिकेने गोल्डन डोम नावाची महत्वाकांक्षी हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. या प्रणालीचा उद्देश शत्रूच्या मिसाईल, ड्रोन आणि हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणे आहे. जगातील विविध देशांच्या प्रमुख हवाई संरक्षण प्रणाली दिल्या. तर गोल्डन डोम विचारलं, गोल्डन डोम ही कोणाची संरक्षण प्रणाली आहे? तर अमेरिकेची. कंट्री लक्षात ठेवायची. नेक्स्ट, हिचा उद्देश काय आहे की हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणं, अमेरिकेच्या टेरिटरीचं हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणं. त्यामुळे ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही काय आहे? हवाई संरक्षण प्रणाली. जगातील विविध देशांच्या प्रमुख हवाई संरक्षण प्रणाली पुढील प्रमाणे. ठीक आहे. आता अमेरिकेची गोल्डन डोम आहे, त्यानंतर थाड आहे, टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स. ठीक आहे. सो ही एरियल डिफेन्स सिस्टीम आहे थाड.
अमेरिकेच्या 2 झाल्या, गोल्डन डोम जी हवाई संरक्षण प्रणाली आहे आणि थाड जी एरियल डिफेन्स प्रणाली आहे. नेक्स्ट रशियाची S-400, इस्रायलची आयर्न डोम, याच्यावरती PYQ होता. ठीक आहे, गाझा इस्रायल स्टार्ट झालेलं युद्ध, त्याच्यानंतर त्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारलं गेलं होतं की आयर्न डोम ही संरक्षण प्रणाली कोणत्या कंट्रीची आहे, तर इस्रायलची आहे. नेक्स्ट भारताची आहे सुदर्शन चक्र आणि चायनाची आहे HQ-9. ठीक आहे, सो चायना HQ-9, भारत सुदर्शन चक्र, इस्रायलची आयर्न डोम आणि रशियाची S-400 आणि अमेरिकाची थाड वरती सुद्धा विचारलेलं आहे, PYQ आहे करंट मध्ये. थाड अमेरिका आणि गोल्डन डोम ही हवाई संरक्षण प्रणाली आहे कोणत्या कंट्रीची, अमेरिकेची. नेक्स्ट आहे ऑपरेशन जीवन ज्योत 2. ठीक आहे, सो पंजाब सरकारने, कोणाचं आहे आधी तर पंजाब, ऑपरेशन जीवन ज्योत 2 पंजाब सरकारचं आहे. त्याच्यामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना वाचवून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे, जेणेकरून काय होऊ नये, किडनॅपिंग वगैरे किंवा मुलांविरुद्ध जे गुन्हे होतात ते होऊ नये, त्यासाठी ऑपरेशन जीवन ज्योत 2 हे सुरू केलेलं आहे पंजाब सरकारने, ज्याच्यामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शाळेमध्ये दाखल केलं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऑपरेशन फायर ट्रेल. ऑपरेशन फायर ट्रेल डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. ठीक आहे, डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स मगाशी जी होती DRI, पर्यावरण व सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या चीनी फटाक्यांच्या बेकायदेशीर आयातीवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. ठीक आहे, सो ऑपरेशन फायर वरून लक्षात ठेवायचं, फटाके. ठीक आहे, कोणते, चीनी फटाके. ठीक आहे, सो चायनीज जे फायर क्रॅकर्स आहेत तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी, त्यांच्या आयातीवरती कारवाई करण्यासाठी डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांनी सुरू केलेलं आहे ऑपरेशन फायर ट्रेल. ठीक आहे, सो ऑपरेशन फायर ट्रेल कशाबद्दल आहे, फायर क्रॅकर. कसले फायर क्रॅकर, चायनीज फायर क्रॅकर, आणि डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने ही मोहीम स्टार्ट केलेली आहे. नेक्स्ट ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ठीक आहे, सो ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट काय आहे, तर भारतीय सुरक्षा दलाने छत्तीसगड आणि तेलंगणामधील भागामध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केलेली आहे आणि ज्याला नाव दिलेलं आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ठीक आहे, इम्पॉर्टंट. चर्चेतील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेली लष्करी चळवळ. नेक्स्ट छत्तीसगड आणि तेलंगणामधील नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी चळवळ. ठीक आहे, तर आपल्या लक्षात आलं पाहिजे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जे आहे ते छत्तीसगड आणि तेलंगणामधील नक्षलवाद्यांविरुद्धची ही कारवाई होती. ठीक आहे, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. याच्यामध्ये भरपूर ऑप्शन तयार होतील, हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. नेक्स्ट ऑपरेशन आहट. ऑपरेशन आहट. ठीक आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स द्वारे भारतीय रेल्वे नेटवर्कचा वापर करून होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. ठीक आहे, सो ऑपरेशन आहट. ठीक आहे, ऑपरेशन आहट जे आहे ते रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने सुरू केलेलं ऑपरेशन आहे. कशाबद्दल, रेल्वे नेटवर्कचा वापर ठीक आहे करून जी मानवी तस्करी होते ते बंद करण्यासाठी, ते रोखण्यासाठी ऑपरेशन आहट रेल्वे पोलीस फोर्सचा आहे. नेक्स्ट चर्चेतील लष्करी सराव विचारले जातात. सो डेझर्ट सायक्लॉन. डेझर्ट सायक्लॉन कोणाचा आहे, इंडिया आणि युएईचा संयुक्त लष्कर सराव आहे हा. ठीक आहे, डेझर्ट सायक्लॉन. डेझर्ट सायक्लॉन इंडिया युएई चा लष्करी सराव आहे. नेक्स्ट आहे हरिमाऊ शक्ती. हरिमाऊ शक्ती इंडिया आणि मलेशियाचा आहे. ठीक आहे, इंडिया मलेशिया हरिमाऊ शक्ती हा सुद्धा संयुक्त लष्कर सराव आहे.
त्यानंतर अजेय वॉरियर इंडिया आणि युनायटेड किंगडम युकेचा आहे संयुक्त लष्कर सराव. त्यानंतर इकुवेरिन 2025 इंडिया मालदीवचा आहे. इकुवेरिनचा अर्थ होतो मित्र. ठीक आहे, सो इंडिया मालदीवचा आहे इकुवेरिन. हा सुद्धा संयुक्त लष्करी सराव आहे. नेक्स्ट एकता एक्सरसाइज. एकता इंडिया मालदीव्स मध्ये संयुक्त हा सागरी सराव आहे. ठीक आहे, सो इकुवेरिन इंडिया मालदीव्स मधला लष्कर सराव आणि एकता इंडिया आणि मालदीव्स मधला सागरी सराव आहे. सागरी सराव आहे, नाव लक्षात ठेवायची ती, हे इम्पॉर्टंट आहेत फक्त. नेक्स्ट गरुड शक्ती. गरुड शक्ती आहे इंडिया आणि इंडोनेशिया. हा आहे विशेष दल सराव. ठीक आहे, इंडिया आणि इंडोनेशिया मधला गरुड शक्ती. नेक्स्ट सूर्यकिरण. सूर्यकिरण इंडिया आणि नेपाळचा संयुक्त लष्कर सराव आहे. हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, सो सूर्यकिरण इंडिया आणि नेपाळ. नेक्स्ट गरुडा इंडिया आणि फ्रान्सचा हवाई दल सराव आहे. ठीक आहे, इंडिया आणि फ्रान्सचा हवाई दल सराव, ज्याचं नाव आहे गरुडा. गरुड शक्ती इंडिया इंडोनेशिया ज्यांचा विशेष दल सराव आणि फक्त गरुड जो आहे तो इंडिया आणि फ्रान्सचा आहे हवाई दल सराव. नेक्स्ट मित्र शक्ती इंडिया आणि श्रीलंका. ठीक आहे, इंडिया श्रीलंका मध्ये मित्र शक्ती संयुक्त लष्कर सराव आहे. मित्र शक्ती. मलाबार नाव्हल एक्सरसाइज. मलाबार नाव्हल एक्सरसाइज ही क्वाड कंट्रीज ज्या आहेत तर त्यांचा नौदल सराव आहे. क्वाड कंट्रीज कोणत्या आहेत? इंडिया, US, ऑस्ट्रेलिया आणि जपान. त्या 4 कंट्रीजला क्वाड कंट्रीज बोललं जातं. सो मलाबार नाव्हल एक्सरसाइज नौदल सराव कोणत्या कंट्रीचा? क्वाड कंट्रीचा. क्वाड कंट्रीज मध्ये इंडिया, US, त्याच्यानंतर जपान आणि ऑस्ट्रेलिया या कंट्रीज येतात. नेक्स्ट आहे एक्सरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र. बोल्ड कुरुक्षेत्र ही आहे भारत आणि सिंगापूर मध्ये संयुक्त लष्कर सराव. बोल्ड कुरुक्षेत्र. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर. ठीक आहे, सिंगापूर इंडिया यांच्यातील मरीन किंवा सागरी द्विपक्षीय सराव. ठीक आहे, सिंगापूर इंडिया मरीन बायलॅटरल एक्सरसाइज सिम्बेक्स, सिंगापूर आणि इंडिया. नेक्स्ट आहे एक्सरसाइज शक्ती भारत आणि फ्रान्सच्या मध्ये संयुक्त लष्कर सराव. ठीक आहे, गरुडा भारत आणि फ्रान्स मध्ये होता हवाई. शक्ती भारत आणि फ्रान्स मध्ये आहे लष्कर. नेक्स्ट नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलियाचा आहे संयुक्त लष्कर सराव. ठीक आहे, नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलियाचा संयुक्त लष्कर सराव. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट लष्करी सराव होते जे न्यूज मध्ये नेहमी दिसतात किंवा ज्यांच्यावरती नेहमी विचारलं जात. ठीक आहे, 1, 2 ते 3 मिनिटात हे पाठ होतात, त्यामुळे जास्त काही हे करायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं लष्करी कोणते आहेत, सागरी कोणते आहेत, हवाई कोणते आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो संरक्षण घडामोडी एवढ्या होत्या. आपण अंतरिक्ष घडामोडीला स्टार्ट करू. ठीक आहे, अंतरिक्ष घडामोडी. निसार उपग्रहाचे प्रक्षेपण. ठीक आहे, सो निसार इम्पॉर्टंट आहे.
नाव काय आहे? निसार इज नासा इस्रो. नासा इस्रो यांचा संयुक्त हा प्रकल्प होता, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. ठीक आहे, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार हे निसारचं उपग्रहाचं नाव आहे. हा नासा आणि इस्रो यांचा पहिला संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह. निसार बद्दल पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, नासा आणि इस्रो यांचा संयुक्त प्रकल्प आहे. कशासाठी आहे? पृथ्वी निरीक्षण उपग्रह, सिंथेटिक अपर्चर रडार. ठीक आहे, सिंथेटिक अपर्चर रडार. सो पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. प्रक्षेपण ठिकाण कुठून प्रक्षेपित केला? हा सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा या ठिकाणाहून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. कक्षा सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट मध्ये ह्याला प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट. सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट. पोलार ऑर्बिट म्हणजे काय? तो पोल टू पोल फिरत राहील. ठीक आहे, पोल टू पोल, ना की असा पोल टू पोल फिरत राहील. आणि सन सिंक्रोनस असेल म्हणजे सूर्याशी तो सिंक्रोनस असणार आहे. ठीक आहे, सो सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट आहे. जे काय अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असतात ते जनरली पोलार ऑर्बिट मध्ये हे केले जातात, स्थित केले जातात. जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे ते जिओ सिंक्रोनस असतात आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये असतात. सो पोलार ऑर्बिट मध्ये कोणते सॅटेलाइट येतात? जनरली अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, पृथ्वी निरीक्षण उपग्रह, आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये येतात. यस, कंबाईनचे दररोज क्लास होत आहेत आपले. ठीक आहे, नेक्स्ट याचं उद्दिष्ट काय आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्कॅनिंग व निरीक्षण करणे, भूकंप, ज्वालामुखी, हिमनद्या, जंगलातील बदल, भूस्खलन यांचा अभ्यास करणे आणि प्रत्येक 12 दिवसांनी सर्व हवामानात डे आणि नाईट मध्ये डेटा अपडेट करणे. ठीक आहे, सो पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे, त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्कॅनिंग आणि निरीक्षण करण, पृथ्वीवरील भूकंप, ज्वालामुखी, हिमनद्या, जंगलातील बदल, भूस्खलन या सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास करेल आणि हवामानाचा सुद्धा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, सो नासा बद्दल निसार बद्दल तेवढं लक्षात ठेवायचं. आणि प्रक्षेपक होता याचा GSLV M2. ठीक आहे, GSLV MK2 हा प्रक्षेपित किंवा लॉन्च व्हेकल जे होतं ते होतं GSLV MK2. तो सोडलाय पोलार ऑर्बिट, सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट मध्ये. आता निसारचे मुख्य उद्दिष्ट वैशिष्ट्य काय होती? हा जगातील सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रहापैकी एक आहे. ठीक आहे, जगातील सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रहापैकी एक. 2 सिंथेटिक अपर्चर रडार आहे त्याच्यामध्ये आणि 2 सिंथेटिक अपर्चर रडार सार असलेला हा पहिला उपग्रह आहे. L बँड रडार नासाचा आहे आणि S बँड रडार जे आहे ते इस्रोचा आहे. उपग्रहाचे वजन 2392 किलोमीटर. ठीक आहे, 2392 किलोग्रॅम. इस्रोची I3K सॅटेलाइट बस सुधारित वापरलेली, नासाची मेश रिफ्लेक्टर अँटेना वापरला आहे त्याच्यामध्ये, आणि पृथ्वीवरील सुमारे 242 किलोमीटर रुंद पट्ट्याचे निरीक्षण करू शकते. हे लक्षात ठेवायचं, 242 किलोमीटर वाईड त्याची रेंज आहे. एका वेळेस 242 किलोमीटर ते कव्हर करू शकतं पृथ्वीचा पृष्ठभाग. त्याच्यानंतर वजन 2392. ठीक आहे, त्याच्यानंतर इस्रोचा S बँड, नासाचा L बँड आणि 2 सिंथेटिक अपर्चर रडार असलेला हा पहिला उपग्रह आहे. हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट, ॲक्झिओम 4 अंतराळ मोहीम. ठीक आहे, सो ॲक्झिओम स्पेस द्वारे राबवली जाणारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन साठी खाजगी क्रू अंतराळ मोहीम आहे. सो प्रक्षेपक फाल्कन 9
आणि प्रक्षेपक संस्था स्पेसएक्स या कंपनीद्वारे लॉन्च व्हेकल होतं फाल्कन 9, याच्याद्वारे ही खाजगी मोहीम होती ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती काही क्रू पाठवण्यात आले. भारताशी या मोहिमेचा संबंध काय आहे तर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला जे आहेत यांची या मोहिमेसाठी बॅकअप क्रू सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली होती. ते इस्रोच्या गगनयान मिशन साठी निवडल्या गेलेल्या गगनयात्रांपैकी एक आहेत. या मोहिमे एक्झिओम 4 मध्ये भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांचे अंतराळवीर पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहेत किंवा गेलेले. आणि राकेश शर्मा 1984 मध्ये अंतराळात गेले होते, तर त्यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण आहेत, शुभांशु शुक्ला. ठीक आहे. सो ते अंतराळातून परत आले, त्यामुळे ही मोहीम इम्पॉर्टंट ठरते आपल्यासाठी. एक्झिओम 4 लक्षात ठेवायची, ही खाजगी क्रू अंतराळ मोहीम होती. कोणत्याही नासा किंवा इस्रोची मोहीम नव्हती, खाजगी अंतराळ मोहीम होती जी स्पेसएक्स या कंपनीद्वारे आणि फाल्कन 9 हे व्हेकल यूज केलेलं. ठीक आहे. फाल्कन 9 आणि स्पेसएक्स ही कंपनीने प्रक्षेपित केलं होतं. आपले शुभांशु शुक्ला जे आहेत अंतराळवीर ते या मोहिमेत त्यांची बॅकअप क्रू म्हणून निवड करण्यात आलेली होती. त्यांच्यासोबत पोलंड आणि हंगेरी या दोन कंट्रीचे पण देशांचे अंतराळवीर पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती गेलेला. शुभांशु शुक्ला गगनयान मिशन साठी त्यांची निवड झालेली आहे. आणि राकेश शर्मा नंतर दुसऱ्यांदा अंतराळ जाणारे ते दुसरे भारतीय होते. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक्झिओम 4 या मिशन अंतर्गत ते अंतराळात गेले होते. मग शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल बघितलं तर ते लखनौ उत्तर प्रदेश मधून आहेत. त्यांचं शिक्षण एरोस्पेस इंजिनिअरिंग झालंय, एमटेक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. ठीक आहे मधून. त्यानंतर प्रशिक्षण त्यांनी युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर रशिया आणि इस्रोचे अंतराळ प्रशिक्षण केंद्र बँगलोर या ठिकाणाहून प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यांना शुक्स या नावाने सुद्धा टोपण नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. एवढ्या गोष्टी त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं. स्टेट आहे उत्तर प्रदेश, लखनौ. येस. नेक्स्ट ट्रेसर्स मिशन. ठीक आहे. ट्रेसर्स मिशन. ट्रेसर्स म्हणजे काय, टँडम रिकनेक्शन अँड कस इलेक्ट्रोडायनॅमिक्स रिकनन्स सॅटेलाइट ही मोहीम नासा द्वारे राबवली जाते. सगळ्यात पहिल्यांदा ट्रेसर्स मिशन कोणत्या संस्थेचं आहे तर ट्रेसर्स मिशन हे नासाचं आहे. लक्षात ठेवायचं. ट्रेसर्स मिशन आहे नासाचं. याचं उद्दिष्ट आहे पृथ्वीचे चुंबकीय कवच किंवा मॅग्नेटोस्फिअर जो आहे, पृथ्वीभोवती जो काही चुंबकीय कवच आहे, मॅग्नेटिक कवच आहे, तर त्याचा पृथ्वीचे चुंबकीय कवच अवकाशातील सौर वाऱ्यांपासून पृथ्वीचे संरक्षण कसे करते याचा अभ्यास करते. ठीक आहे. सो लक्षात ठेवायची गोष्ट, ट्रेसर्स मिशन हे नासाचं मिशन आहे ज्याचा उद्दिष्ट आहे की पृथ्वीभोवती असणारे मॅग्नेटोस्फिअर किंवा चुंबकीय कवच जे आहे ते सोलार फ्लेअर्स किंवा सौर वाऱ्यांपासून पृथ्वीचे संरक्षण कशा पद्धतीने करते याचा अभ्यास करण्यासाठी ट्रेसर्स मिशन जे आहे ते नासाने लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. मिशन लक्षात ठेवायचं आणि संस्था किंवा कंट्री लक्षात ठेवायची. सो नासाचा आहे ट्रेसर्स मिशन. नेक्स्ट इन्व्हिक्टस कार्यक्रम. ठीक आहे. इन्व्हिक्टस हायपरसोनिक फ्लाइट प्रोग्राम काय, हा कार्यक्रम युरोपियन स्पेस एजन्सीने सुरू केलेला आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट. इन्व्हिक्टस प्रोग्राम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केलेला आहे तर युरोपियन स्पेस एजन्सीचा हा प्रोग्राम आहे. याचं उद्दिष्ट आहे हायपरसोनिक तंत्रज्ञान म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त वेग असलेलं, हायपरसोनिक मॅक 5 पेक्षा जास्त वेग असलेला विकसित करणे टेक्नॉलॉजी. भविष्यातील पुनर्वापरण्यायोग्य म्हणजे रियुजेबल अंतराळ प्रक्षेपण वाहने, रियुजेबल लॉन्च व्हेकल जे आहे
रियुजेबल लॉन्च व्हेकल विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान तयार करणे. ठीक आहे. रियुजेबल लॉन्च व्हेकल्स म्हणजे काय? आत्ताचे जे लॉन्च व्हेकल आहे ते एकदा आपलं सॅटेलाइट वरती घेऊन गेल्यानंतर ते येऊन नंतर समुद्रात पडतात आणि त्यांचा वापर होत नाही. रियुजेबल लॉन्च व्हेकल म्हणजे ते लॉन्च केल्यानंतर पुन्हा विमानासारखे खाली येतील आणि ते पुन्हा रियूज करता येईल नेक्स्ट मिशन मध्ये. ते झाले रियुजेबल लॉन्च व्हेकल, ज्याच्यावरती आता टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करत आहोत. ठीक आहे. सो इन्व्हिक्टस कार्यक्रम लक्षात ठेवायचा. इन्व्हिक्टस प्रोग्राम आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा, ज्याचा उद्दिष्ट आहे हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे आणि रियुजेबल लॉन्च व्हेकल तयार करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान तयार करणे. ठीक आहे. सो हे आहे इन्व्हिक्टस कार्यक्रम. नेक्स्ट आहे फेटियन 2 हायपरसोनिक वाहन. तर फेटियन 2 कोणत्या देशाचा आहे? चायना. ठीक आहे. सो फेटियन 2 हे चायनाचं आहे. चायनाचं आहे. हायपरसोनिक वाहनाची यशस्वी चाचणी केलेली आहे. हायपरसोनिक म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त वेग असलेल्या उड्डाणाला हायपरसोनिक म्हटलं जातं. याचं मुख्य उद्दिष्ट आहे हे वाहन उड्डाणादरम्यान प्रोपल्शन मोड बदलू शकते, म्हणजेच उड्डाण करताना वेगवेगळ्या इंजिन प्रणालीमध्ये स्विच करून अधिक वेग आणि कार्यक्षमता मिळवता येते. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की फेटियन 2 हे हायपरसोनिक वाहनाची नुकतीच कोणत्या देशाने टेस्ट केलेली आहे किंवा चाचणी घेतली, तर कोणता आहे? चायना. ठीक आहे. फेटियन 2 हे चायनाचं आहे. नेक्स्ट जान्हवी डांगेती. ठीक आहे. सो जान्हवी डांगेती या पलक्कोलू आंध्र प्रदेशातील येथील रहिवासी आहेत. सो त्या नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम ह्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. ठीक आहे. सो इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम. ठीक आहे. हा नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय कोण? जान्हवी डांगेती. त्यानंतर टायटन स्पेस मिशन जे आहे 2029 मध्ये जे राबवण्यात येणार आहे नासा तर्फे टायटन स्पेस मिशन, तर यामध्ये त्यांना ते सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्या टायटन मोहिमेत जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीर ठरू शकतात. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे जान्हवी डांगेती नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय मोहीम आणि 2029 मध्ये नासाचा जो टायटन प्रोग्राम आहे तर याच्यामध्ये अंतराळात जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अंतराळवीर ठरू शकतात. जान्हवी डांगेती हे नाव कोणत्या फील्डशी संबंधित आहे? तर स्पेस किंवा अंतरिक्ष क्षेत्राशी त्यांचं नाव संबंधित आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ऑप्शन मध्येही कुठे दिसू शकतं, ते एलिमिनेशन करायला सोपं पडेल. नेक्स्ट आहे मायोजेनेसिस प्रकल्प. मायोजेनेसिस प्रकल्प तर भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला जे ॲक्झिओम 4 या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वरती गेलेले होते, त्या ठिकाणी त्यांनी मायोजेनेसिस हा प्रकल्प सुरू केला किंवा हा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला. तर मायोजेनेसिस म्हणजे काय? तर स्नायू तंतू किंवा मस्कल फायबर जे असतात ती तयार होण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया कंकाल स्नायूंच्या म्हणजे स्केलेटल मसल्स जे असतात तर त्यांचा विकास आणि देखभाल करण्यासाठी महत्वाची असते. हा प्रकल्प का त्यांनी त्या ठिकाणी राबवला किंवा हा एक्सपेरिमेंट का केला? तर अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजे मायक्रोग्रॅव्हिटी परिस्थितीत स्नायूंमध्ये होणारे बदल समजून घेणे, अंतराळवीरांना दीर्घकाळ अंतराळात राहिल्यावर होणारी स्नायूंची कमजोरी का होते याचा अभ्यास करणे. ठीक आहे. त्याच्यासाठी मायोजेनेसिस हा प्रोजेक्ट किंवा हा एक्सपेरिमेंट शुभांशु शुक्ला यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती राबवला, जेणेकरून स्नायूंवर अंतराळात स्नायूंवरती काय ॲस्ट्रोनॉटच्या स्नायूंवरती काय त्याचा इफेक्ट होतो, इम्पॅक्ट होतो तो स्टडी करण्यासाठी. नेक्स्ट आहे GoSat GW उपग्रह सॅटेलाइट. कोणत्या कंट्रीचा आहे? जपान. ठीक आहे. सो GoSat GW सॅटेलाइट कोणत्या कंट्रीचा आहे? जपान. सो जपानने GoSat GW ग्रीन हाऊस गॅसेस
ऑब्झर्विंग सॅटेलाइट ग्लोबल वॉटर सायकल हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. GoSat वरून लक्षात ठेवायचं, ग्रीन हाऊस गॅसेस ऑब्झर्विंग सॅटेलाइट. ठीक आहे, म्हणजे क्लायमेट चेंज बद्दल असणार आहे. तर हा उपग्रह हवामान बदल याचा अभ्यास करणे, पृथ्वीवरील हरितगृह वायू किंवा ग्रीन हाऊस गॅसेस आणि जलचक्र वॉटर सायकल याचं निरीक्षण करणे हे याचं काय आहे, उद्दिष्ट आहे. ठीक आहे, सो GoSat GW याच्यावरून लक्षात ठेवायचं, जपानचा आहे हा, ग्रीन हाऊस गॅसेस स्टडी करण्यासाठी आणि ग्लोबल वॉटर सायकल स्टडी करण्यासाठी हा उपग्रह आणलेला आहे जपानने. नेक्स्ट आहे स्वॉट उपग्रह. ठीक आहे, सो स्वॉट इज सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी सॅटेलाइट. ठीक आहे, सो सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी सॅटेलाइट संयुक्त मोहीम आहे ही नासा आणि CNES फ्रान्सची जी स्पेस एजन्सी आहे CNES यांचा संयुक्त उपक्रम आहे स्वॉट उपग्रह. सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी सॅटेलाइट म्हणजे काय, याचा उद्देश आहे पृथ्वीवरील महासागर, नद्या, तलाव आणि जलस्रोत यांचा अभ्यास करणे. ठीक आहे, ओशन टोपोग्राफी, सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी म्हणजे काय, जलस्रोतांचा अभ्यास करणे, पृथ्वीवरील पाण्याची पातळी आणि जलस्रोतांचे अचूक मापन करणे. ठीक आहे, सो इथे लक्षात ठेवायची गोष्ट की स्वॉट उपक्रम हा खालीलपैकी कोणत्या दोन अंतराळ संस्थांनी सुरू केलेला आहे. नासा इस्रो, नासा CNES ठीक आहे फ्रान्स, किंवा नासा ESA युरोपियन स्पेस एजन्सी. तो कोणी केलेला आहे, नासा आणि फ्रान्सची संस्था आहे CNES यांचा हा उपक्रम आहे स्वॉट, पृथ्वीवरील जलस्रोतांचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न इथेच विचारला जाणार आहे, स्वॉट कशासाठी आहे आणि कोणत्या दोन संस्थांनी तो सुरू केलेला आहे. नेक्स्ट कुलशेखर पट्टिनम स्पेसपोर्ट. कुलशेखर पट्टिनम स्पेसपोर्ट. इस्रोचे अध्यक्ष V नारायणन यांनी सांगितले की या स्पेसपोर्टचे बांधकाम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. इस्रोचे हे भारताचे दुसरे प्रक्षेपण केंद्र विकसित करत आहे इस्रो. ठीक आहे, पहिलं कोणतं आहे आपलं, पहिलं आपलं स्पेस प्रक्षेप लॉन्चिंग सेंटर कोणतं आहे. ठीक आहे, हे दुसरं आलं कुलशेखर पट्टिनम. पहिलं कोणतं आहे, कोणत्या ठिकाणी इस्रोचे लॉन्च होतात सॅटेलाइट, पहिलं स्पेस पोर्ट कोणतं आहे मग. ठीक आहे, सो स्थान आहे कुलशेखर पट्टिनम, तुथुकुडी जिल्हा, तमिळनाडू. तमिळनाडू मध्ये तुथुकुडी जिल्ह्यातील कुलशेखर पट्टिनम या ठिकाणी आपलं हे स्पेस पोर्ट येणार आहे. हे इस्रोचे दुसरे प्रक्षेपण केंद्र आहे किंवा लॉन्च कॉम्प्लेक्स आहे. येथे मुख्यतः लहान उपग्रह प्रक्षेपण केले जाईल. स्मॉल सॅटेलाइट्स जे आहे ते या ठिकाणी लॉन्च केले जातील. ठीक आहे, सो पहिलं आपलं स्पेस पोर्ट कोणतं आहे कमेंट मध्ये सांगायचं. ठीक आहे, आपले इस्रोचे सॅटेलाइट कोणत्या ठिकाणाहून लॉन्च होतात. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. ठीक आहे, या ठिकाणी आपलं लॉन्च व्हेकल आहे, लॉन्च कॉम्प्लेक्स आहे पहिला. अगालेगा प्रकल्प, अगालेगा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे, तर अगालेगा प्रोजेक्ट इंडिया आणि मॉरिशियस यांच्यात उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी करार झाला आहे. हे स्टेशन अगालेगा आयलँड मॉरिशियस येथे उभारले जाणार आहे. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना मदत करणे, टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड सुविधा उपलब्ध करणे. ठीक आहे, ज्यावेळेस सॅटेलाइट लॉन्च केलं जातं तर त्या सॅटेलाइट वरती टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड ठीक आहे वेगवेगळ्या कंट्रीज मधून त्याला ट्रॅक केलं जातं वेगवेगळ्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड वरून. ठीक आहे, सो असे सेंटर आपले वेगवेगळ्या कंट्रीत आहेत, जसं की इंडोनेशिया असेल, त्याच्यानंतर वरती मलेशिया या ठिकाणी. ठीक आहे, सो अशा देशांमध्ये आपले TT&C टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड सिस्टीम आहे, जेणेकरून आपण त्या सॅटेलाइट वरती वेगवेगळ्या डिरेक्शन वेगवेगळ्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडला त्याच्यावरती नियंत्रण किंवा
त्याला ट्रॅक करू शकतो. मग अशा प्रकारचं आपलं ट्रॅकिंग सेंटर TT&C सेंटर जे आहे ते आगालेगा आयलँड मध्ये वरती येणार आहे, जो मॉरिशस या देशामध्ये आहे. ठीक आहे. सो मॉरिशस या देशामध्ये आपण आपला TT&C सेंटर जे आहे ते सुरू करत आहोत. मग आगालेगा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे, तर भारताचा TT&C टेलिमेट्री ट्रॅकिंग स्टेशन आपण आगालेगा आयलँड वरती स्थापन करणार आहोत. आणि आगालेगा आयलँड हे मॉरिशस या कंट्रीमध्ये आहे. नेक्स्ट आहे गगनयान मोहीम, पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट. ठीक आहे. सो गगनयान मोहीम कशाबद्दल आहे, गगनयान मोहीम जी आहे ती कशाबद्दल आहे. ठीक आहे. सो गगनयान मोहिमेची पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट झालेली आहे. इस्रोने ऑगस्ट 2025 रोजी इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीपणे पूर्ण केली. ही चाचणी गगनयान मिशन साठी घेण्यात आलेली आहे. गगनयान मिशन सुरू करायच्या आधी किंवा ते लॉन्च करायच्या आधी वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जात आहेत. त्याच्यातलीच पहिली टेस्ट आहे. पहिली टेस्ट झाली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट. इंडियन एअरफोर्सच्या बोईंग CH-47 चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरचा वापर याच्यात करण्यात आला आणि सुमारे 3 किलोमीटर उंचीवरून क्रू मॉड्यूल खाली सोडण्यात आला. म्हणजे काही टेस्ट कशासाठी झाली, एअर ड्रॉप टेस्ट आहे. जे ऍस्ट्रॉनॉट गगनयानमध्ये काय आहे, गगनयानमध्ये या मोहिमेमध्ये आपण 3 ऍस्ट्रॉनॉट ठीक आहे लो अर्थ ऑर्बिट मध्ये अंतराळात पाठवणार आहोत. ठीक आहे, 1 आठवड्यासाठी. आणि त्यानंतर त्यांना खाली घेताना आपल्याला जसं सांगितलं रियुजेबल लॉन्च व्हेकल लागणार आहे, त्यांना परत आणायचंय म्हणून. तर यांना 3 किलोमीटर उंचीवरून मग क्रू मॉड्यूल खाली सोडण्यात आले. म्हणजे 3 किलोमीटर उंचीवरून त्या लोकांना क्रू मॉड्यूल जो आहे त्यांना खाली सोडण्यात आले आणि त्यांच्यासाठी ही एअर ड्रॉप टेस्ट घेतलेली आहे, त्यांना परत पृथ्वीवरती आणण्यासाठी. गगनयानासाठी तयार केलेल्या क्रू मॉड्यूलच्या पॅराशूट बेस्ड रिकव्हरी सिस्टीमची अंतिम चाचणी होती. ठीक आहे, जेणेकरून पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरती त्यांना पॅराशूट थ्रू पृथ्वीवरती पुन्हा लॉन्च आणलं जाईल. पृथ्वीवर सुरक्षित लँडिंग व रिकव्हरी प्रणालीची पडताळणी करणे. ठीक आहे. सो एअर ड्रॉप टेस्ट कशासाठी होती, जे क्रू मॉड्यूल आपण पाठवणार आहोत गगनयान मिशन अंतर्गत, तर त्यांना पुन्हा त्यांचं सेफ लँडिंग करण्यासाठी आणि रिकव्हरी करण्यासाठी आपण ही टेस्ट घेतलेली आहे, एअर ड्रॉप टेस्ट. गगनयान मोहीम काय आहे, भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम. ठीक आहे. कोण राबवते ही मोहीम, इस्रो. उद्दिष्ट काय आहे, भारतीय अंतराळवीरांना लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवणे. म्हणजे पृथ्वीपासून साधारणतः 400 ते 500 किलोमीटर अंतराळात पाठवणे, लो अर्थ ऑर्बिट. त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पृथ्वीवर परत आणणे आणि याच्यासाठीच ही एअर ड्रॉप टेस्ट केलेली आहे, त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी. प्रक्षेपण वाहन कोणतं यूज करणार आहे आपण त्याच्यात, LVM-3 लॉन्च व्हेकल मॉड्यूल 3, म्हणजे पूर्वीचं GSLV Mark 3. ठीक आहे, GSLV Mark 3 जे होता त्यालाच आता LVM-3 बोलतोय आपण, लॉन्च व्हेकल मॉड्यूल 3. ते आपण गगनयानमध्ये यूज करणार आहोत. अंतराळवीर प्रशिक्षण. ठीक आहे, रशियाचं युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर रशिया, या ठिकाणी आपण ऍस्ट्रोनॉट्सला ट्रेनिंग देत आहोत. याच्यात गगनयात्री कोण आहे, याच्यात आपण कोण पाठवणार आहोत अंतराळात, तर P बालकृष्णन नायर. ठीक आहे, त्यानंतर अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. तर या चौघांना आपण अंतराळात पाठवणार आहोत. या चौघांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. गगनयान यशस्वी झाल्यास इंडिया हा मानवी अंतराळ उड्डाण क्षमता असलेला 4था देश ठरणार आहे, किंवा अंतराळात माणूस पाठवणारा 4था देश ठरणार आहे. आपल्या आधी 3 कोण आहेत, रशिया सगळ्यात पहिल्यांदा पाठवलेलं युरी गागारिन यांना, नेक्स्ट युनायटेड स्टेट्सने पाठवलेलं आहे आणि 3 नंबरला चायना. सो रशिया, US आणि चायना नंतर अंतराळात माणूस पाठवणारा 4था देश इंडिया ठरणार आहे, जर गगनयान सक्सेसफुल झालं तर. ठीक आहे.
नेक्स्ट आहे दक्ष प्रकल्प. ठीक आहे, दक्ष प्रकल्प दक्ष प्रकल्प इस्रोचा हा प्रकल्प आहे. दक्ष प्रकल्प कोणत्या संस्थेत द्वारे सुरू करण्यात आला, तर इस्रोचा आहे. अंतराळ दुर्बीण म्हणजे स्पेस टेलिस्कोप प्रकल्प आहे. याच्यामध्ये अंतराळ दुर्बीण डेव्हलप करायची आहे इस्रोला. या प्रकल्पाच्या उपकरण विकासात IIT बॉम्बेला यश मिळालेले आहे. IIT बॉम्बे आणि इस्रो दक्ष प्रकल्प राबवत आहे, ज्याच्यामध्ये अंतराळ दुर्बीण किंवा स्पेस टेलिस्कोप तयार करत आहोत. कशासाठी, तर विश्वातील प्रचंड ऊर्जा असलेल्या घटनांचा अभ्यास करणे. ठीक आहे, येस, विश्वातील प्रचंड ऊर्जा असलेल्या घटनांचा अभ्यास करणे, विशेषतः मग गॅमा किरण स्फोट, गॅमा रे बर्स्ट, त्याच्यानंतर आणि इतर उच्च ऊर्जा खगोल भौतिकीय घटनांचा शोध घेणे, यासाठी ही टेलिस्कोप तयार करत आहोत. दक्ष प्रकल्प इस्रो आणि IIT बॉम्बेचा प्रकल्प विश्वातील प्रचंड ऊर्जा असणाऱ्या ज्या काही घटना आहे, सोलार फ्लेअर्स असतील किंवा गॅमा रे बर्स्ट असतील, तर त्या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी ही टेलिस्कोप तयार केली जात आहे. नेक्स्ट आहे सूर्या AI मॉडेल. सूर्या AI मॉडेल तर नासा आणि IBM यांनी सूर्या नावाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल सोलार डायनामिक्स ऑब्झर्वेटरीच्या सुमारे 14 वर्षांच्या सौर निरीक्षण डेटावर प्रक्षेपित केले आहे. उद्दिष्ट काय, सूर्यावरील सौर उद्रेक म्हणजे सोलार इरप्शन समजून घेणे आणि स्पेस वेदरचा अधिक अचूक अंदाज वर्तवणे. ठीक आहे, सोपा क्वेश्चन इथे तयार होतो की सूर्या AI मॉडेल कोणत्या संस्थांनी लॉन्च केलेलं आहे. सूर्या AI मॉडेल हे नासा आणि IBM, ठीक आहे, नासा आणि IBM यांनी सुरू केलंय. जे AI मॉडेल आहे कशासाठी आहे, तर सोलार डायनामिक्स ऑब्झर्वेटरीच्या सुमारे 14 वर्षांच्या सौर निरीक्षण डेटावरती प्रशिक्षित केलेला आहे. जो काही आतापर्यंत सोलार स्टडी झालेला आहे, तर त्या संपूर्ण डेटा या AI मॉडेल मध्ये दिलेला आहे आणि त्याच्यावरती याला ट्रेन केलेला आहे. ज्याचा उद्देश आहे की सोलार इरप्शन समजून घेणे म्हणजे सौर उद्रेक जो आहे तो समजून घेणं आणि स्पेस वेदरचा अधिक अचूक अंदाज वर्तवणे. ठीक आहे, सो सूर्या AI मॉडेल नासा आणि IBM चे AI मॉडेल आहे. नेक्स्ट मंगळ ग्रहावरील कृष्णा क्रेटर. ठीक आहे, सो इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन IAU च्या वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टीम नॉमेनक्लेचरने मंगळावरील एका क्रेटरला MS कृष्णन यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, सो मंगळावरील एका क्रेटरला MS कृष्णन यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हे क्रेटर आता कृष्णन क्रेटर म्हणून ओळखले जाते आणि हे क्रेटर सुमारे 3.5 अब्ज वर्ष जुने असल्याचे मानले जाते. मग आता MS कृष्णन कोण होते, तर त्यांचं नाव आहे मनिधन सोमकृष्णन कृष्णन. ठीक आहे, मनिधन सोमकृष्णन कृष्णन भारतातील प्रख्यात भूगर्भशास्त्र जिओलॉजिस्ट होते ते आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ते पहिले भारतीय संचालक होते. त्यांचे जिओलॉजी ऑफ इंडिया आणि बर्मा हे पुस्तक भारतीय भूगर्भशास्त्राचा पाया मानले जाते आणि त्यांना पद्मभूषण मिळालेला 1979 मध्ये. ठीक आहे, सो गोष्ट लक्षात ठेवायची, मंगळावरती एका क्रेटरला MS कृष्णन यांचं नाव देण्यात आलेलं आहे. MS कृष्णन हे भारतातील प्रख्यात भूगर्भशास्त्र जिओलॉजिस्ट होते. ठीक आहे, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो आहे तर त्याचे ते पहिले भारतीय संचालक होते आणि त्यांचं पुस्तक आहे जिओलॉजी ऑफ इंडिया आणि बर्मा आणि त्यांना 1979 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. नेक्स्ट आहे विक्रम 1 रॉकेट.
ठीक आहे. सो स्कायरूट एरोस्पेस ही एक प्रायव्हेट खाजगी कंपनी आहे, स्टार्टअप आहे हैदराबाद मधील. तर त्याने विक्रम-1 रॉकेट जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे. ही कंपनी हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी स्थित आहे आणि हे भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल रॉकेट आहे. ठीक आहे, विक्रम-1. याच्या आधी त्यांनी विक्रम-S जे होतं ते डेव्हलप केलेलं हे पहिलं खाजगी रॉकेट होतं आणि विक्रम-1 जे आहे ते पहिलं ऑर्बिटल खाजगी ऑर्बिटल रॉकेट असणार आहे. त्याची क्षमता सुमारे 300 ते 480 किलोमीटर वजनाचे उपग्रह जे आहे ते लो अर्थ ऑर्बिट मध्ये प्रक्षेपित करू शकतं. तांत्रिक वैशिष्ट्य हे 4 स्टेज रॉकेट आहे. ठीक आहे, 4 फ्युएल स्टेजेस याच्यात असणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी कलाम 100 इंजिन व इतर ऍडव्हान्स प्रोपल्शन प्रणाली वापरली जाते. ठीक आहे. सो विक्रम-1 लक्षात ठेवायचं आहे, इस्रोचं नाहीये हे रॉकेट. विक्रम-1 हे रॉकेट डेव्हलप केलेलं आहे स्कायरूट एरोस्पेस या प्रायव्हेट कंपनीने. स्कायरूट एरोस्पेस या प्रायव्हेट कंपनीने हे रॉकेट सुरू केलेलं आहे आणि हे भारतातील पहिलं खाजगीरित्या विकसित केलेलं ऑर्बिटल रॉकेट आहे. क्षमता 300 ते 480 किलोमीटर लो अर्थ ऑर्बिट मध्ये घेऊन जाऊ शकतो तो पेलोड आणि 4 स्टेज रॉकेट आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे GSAT-7R उपग्रह. ठीक आहे, GSAT-7R. इस्रोने GSAT-7R हा प्रगत संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. सो प्रक्षेपण स्थळ सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. आधी सांगितलं लॉन्चिंग स्टेशन आहे आपलं या ठिकाणी. प्रक्षेपक LVM-3 लॉन्च व्हेकल मॉड्यूल 3 हे लॉन्च व्हेकल याच्यामध्ये वापरलेलं आहे. LVM-3 म्हणजे GSLV MK3. ठीक आहे. सो लॉन्च व्हेकल LVM-3 हे लॉन्च व्हेकल वापरलेलं आहे GSAT-7 उपग्रहाच्या प्रक्षेपणामध्ये. याचा उद्देश आहे इंडियन नेव्हीसाठी सुरक्षित आणि प्रगत दूरसंचार म्हणजे कम्युनिकेशन सुविधा उपलब्ध करणे. सो हा GSAT-7 हा कसा सॅटेलाइट आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट. हा आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट. ठीक आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे इंडियन नेव्हीसाठीचा. मग याचा उद्देश काय आहे तर नेव्हीला सुरक्षित आणि प्रगत कम्युनिकेशन दूरसंचार सुविधा उपलब्ध करून देणे, महासागर क्षेत्रात सुरक्षित सैन्य संप्रेषण नेटवर्क मजबूत करणे म्हणजे महासागर क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग कम्युनिकेशन बिल्डअप करणं. वैशिष्ट्य काय आहे, आता हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे त्यामुळे हा जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये दिसणार आपल्याला. ठीक आहे, जिओ स्टेशनरी ऑर्बिट. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट पोलार. ठीक आहे, पोलार ऑर्बिट मध्ये अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट पृथ्वी निरीक्षण सॅटेलाइट जे असतात ते पोलार ऑर्बिट मध्ये असतात. पोलार ऑर्बिट आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स जे आहे ते येतात जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन मध्ये लक्ष ठेवायचं, जर अर्थ ऑब्झर्वेशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल तर तो पोलर ऑर्बिट मध्ये असणार आहे आणि जर तो कम्युनिकेशन सॅटेलाइट असेल तर तो जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये असणार आहे. ठीक आहे, हा भारताच्या भूमीवरून प्रक्षेपित करण्यात आलेला सर्वात जड संप्रेषण उपग्रहापैकी एक म्हणजे सर्वात जड असलेला कम्युनिकेशन सॅटेलाइट हा आहे. जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये आणि महासागर क्षेत्रात सुरक्षित टेलिकम्युनिकेशन कव्हरेज प्रदान करतो. हा उपग्रह CMS-03 या नावानेही ओळखला जातो. ठीक आहे, CMS म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट 3, CMS-03 कम्युनिकेशन सॅटेलाइट 3 आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS ही नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट साठी आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट साठी CMS-03 ही सिरीज इस्रोने स्टार्ट केलेली आहे. म्हणजे CMS-03 म्हणजेच कोणता सॅटेलाइट येईल,
GSAT-7R जो आपण स्टडी करतोय, GSAT-7R म्हणजेच CMS-03 या प्रक्षेपणामुळे LVM-3 रॉकेटची जड उपग्रह जिओ मध्ये नेण्याची क्षमता सिद्ध झाली. लॉन्च व्हेकल मॉड्यूल 3 जे आपण जड उपग्रह किंवा जास्त पेलोड अंतराळात नेण्याची त्याची क्षमता जी आहे त्याच्यासाठी तयार केलेला आहे LVM-3. GSLV Mark 3 जास्त पेलोड अंतराळात घेऊन जाण्यासाठी मग या रॉकेट थ्रू प्रक्षेपणा थ्रू आपण त्याची ती क्षमता जी आहे ती टेस्ट केलेली आहे. सो GSAT-7R बद्दल काय लक्षात ठेवायचं आहे. सो GSAT-7R हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे जो नेव्ही साठी डिझाईन केलेला आहे इस्रोने. ठीक आहे, सागरी कम्युनिकेशन हे सुरक्षित व्हावं याच्यासाठी टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT-7R तयार केलेला आहे. GSAT-7R हा याला दुसरं नाव CMS-03 आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. त्याच्यानंतर हा कम्युनिकेशन सॅटेलाइट असल्यामुळे हा कोणत्या ऑर्बिट मध्ये येणार, जिओ स्टेशनरी ऑर्बिट GEO जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये याला प्रक्षेपित केलं जाणार. नेक्स्ट याच्यामध्ये प्रक्षेपित व्हेकल कोणतं होतं, लॉन्च व्हेकल LVM-3 हे लॉन्च व्हेकल आपण त्याच्यात यूज केलेला आहे. एवढ्या गोष्टी GSAT-7R बद्दल लक्षात ठेवायच्यात. नेक्स्ट आहे चर्चेतील उपग्रह. ठीक आहे, सॅटेलाइट इतर कंट्रीचे जे सॅटेलाइट आहे ते जनरली विचारले जातात तर त्यांच्याबद्दल फक्त कंट्री लक्षात ठेवायची आहे. फॉर एक्झाम्पल OFAC-19 उपग्रह हा इस्रायलचा उपग्रह आहे. इस्रायलने यावर्षी लॉन्च केलेला उपग्रह आहे OFAC-19 उपग्रह. त्याच्यानंतर GILI-04 उपग्रह जो चायनाचा आहे. ठीक आहे, GILI-4 उपग्रह जो चायनाचा आहे. त्यानंतर नाहिद-2 हा इराणचा उपग्रह आहे. नाहिद-2 इराणचा उपग्रह आहे. तियानवेन-2 मिशन हे चायनाचं मिशन आहे. तियानवेन-2 मिशन. त्यानंतर शिजियान-26 हा चायनाचा आहे. ठीक आहे, आणि ड्रॉर-1 हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे इस्रायलचा. ठीक आहे, सो काही इम्पॉर्टंट जनरली इस्रायल, त्यानंतर चायना, फ्रान्स, जपान यांच्या ज्या मोहिमा आहेत अंतराळ मोहिमा त्या विचारल्या जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं OFAC-2 OFAC-19 इस्रायल, तियानवेन, जिली आणि शिजियान हा चायनाचा आहे आणि ड्रॉर-1 हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे इस्रायलचा आणि नाहिद-2 हा इराणचा सॅटेलाइट आहे. ठीक आहे, सो एवढे फक्त कंट्रीजची नावं जनरली याच्यावरती असाच प्रश्न तयार होतो. यांच्याबद्दल डिटेल विचारले जात नाही. डिटेल फक्त नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या सॅटेलाइटचं विचारलं जातं. त्यामुळे एवढं इनफ आहे. ठीक आहे, चालेल. बाकीचे सेक्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. चालेल, थँक्यू सो मच.